हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सगळे? सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले गोविंदम, प्रभाते करदर्शनम। तर अगदी न चुकता या मंत्रोच्चाराने व देवाच्या दर्शनाने माझी दिवसाची सुरुवात ही होत असते। तर सगळ्यांना शुभ सकाळ। तर चला आता फ्रेश झाली मी आणि इकडे अपेक्षाही उठलेली आहे। तर आज तिचा पेपर होता, त्याच्यामुळे सकाळी जरा लवकरच उठलेली होती ती, कारण थोडा तिला अभ्यास वगैरे करायचा होता म्हणून। आणि हे देखील उठलेले आहेत, कारण आज आहे हनुमान जयंती, त्यांनाही सकाळी लवकर मंदिरात जायचं होतं म्हणून तेही उठलेले आहे। तर चला आधी पाणी वगैरे थोडं कोमट करून घेतलं, पाणी वगैरे घेऊन घेतलं मी। आणि काल रात्री जो काही पाऊस आला मी तुम्हाला आत्ताच व्हिडिओमध्ये शेअर केला तो, तर खूप जोराचा असा रात्री पाऊस आलेला होता, गारा देखील पडलेल्या होत्या आणि वाराही खूप होता। तर भरपूर असा कचरा झालेला आहे सगळीकडे। आणि आता चहा ठेवते म्हटलं तर दूध नव्हतं घरी, कारण काल दूध आलेलं नव्हतं आणि थोडं दूध होतं तर मी त्या दिवशी दही लावून दिलेलं होतं त्याचं, म्हणून इथे दुकानात आलेली होती दुधाचं पॅकेट घेण्याकरिता। मग दुधाचं पॅकेट वगैरे घेतलं आणि मग घरी आली। तर दूध गरम करायला ठेवून दिलं आणि चहाची सगळी तयारी मी करून घेतली। तर दूधही गरम झालेलं होतं आणि त्यानंतर मग चहा ठेवून घेतला मी। तर यांची ही अंघोळ झालेली होती आणि मग आम्ही चहा वगैरे घेऊन घेतला आणि अपेक्षा तिकडे रेडी होते, कारण तिला शाळेत सोडताच मग ते मंदिरात जातील। आणि त्यानंतर मग अपेक्षाला वेणी वगैरे पण करून दिली। तर आज अपेक्षाचा पेपर होता म्हणून मग देवाला नमस्कार करून तिने आशीर्वाद वगैरे घेऊन घेतला आणि मग ती गेली शाळेला। तर अपेक्षा शाळेला गेली आणि त्यानंतर मग मी माझ्या कामाला लागलेली होती। सक्षमही उठलेला आहे, त्याची ट्यूशन आहे, तर त्याचं तो आवरून घेऊन राहिलेला आहे। तर सकाळी मुलांची शाळेची ट्यूशनची सगळी गडबड असते, त्यामुळे घरातही सगळं इकडे तिकडे सगळं अस्तव्यस्त होतच असतं कामाच्या धावपळीमध्ये। आणि सक्षमचा आता वेळ झालेला होता, तर तोही ट्यूशनला निघालेला होता। तर मग घरातलं थोडंफार मी आवरून घेतलं, त्यानंतर मग बाहेरचा सगळा पोर्च वगैरे झाडायला आलेली होती। आणि कालच्या पावसाने ना खरंच खूप धुमाकूळ घातलेला होता, म्हणजे इतका पाऊस आलेला होता, त्याचबरोबर विजाही खूप कडाडत होत्या आणि गारा देखील पडलेल्या होत्या। आणि बहुतेक कालचा जो पाऊस झाला तो बहुतेक सगळीकडेच झाला असावा, कारण पेपरलाही आलेलं होतं, भरपूर ठिकाणी न्यूजमध्ये वगैरे पण दाखवत होते की बऱ्याच ठिकाणी कालचा जो पाऊस होता तो पडलेला होता। तर तुमच्याकडेही असंच सगळं वातावरण सुरू आहे का? नक्की कॉमेंटमध्ये सांगा। तर चला आता पावसामुळे जे काही सगळं धूळ आणि सगळा कचरा वगैरे झाला होता, तर ते सगळं झाडायला घेतलं। तर पोर्च वगैरे झाडून झाला माझा, त्यानंतर मग सगळ्या पायऱ्या वगैरे ना झाडून घेतल्या मी। आणि आता दूध येणार होतं म्हणून ना आधीच गंज आणून ठेवून दिला। कधी कधी असं होतं की तो येतो आणि मी मग आतमध्ये तिकडे राहते, गंज नसला की मग तो बेल वाजवतो, त्याच्यापेक्षा मी ठेवून देते, म्हणजे दूध आलं की तो त्याच्यामध्ये टाकून ठेवून देत असतो। आणि आताही अगदी ना बाहेरचं वातावरण सगळं ढगाळ असं आभाळ भरल्यासारखंच आहे, बघू शकता तुम्ही, इथनंच दिसतंय तुम्हाला। अजिबात ऊन निघालेली नाही आहे अजूनपर्यंत। नंतर मग दुपारच्या नंतर निघालेली होती, मात्र सकाळी सगळं असंच होतं वातावरण। तर चला आता हॉलमधलं जे काही मला थोडंफार आवरायचं होतं ते आवरून घेतलं मी। आणि न्यूजपेपर जो जुना पेपर होता ना कालचा, तो मी या बॉक्समध्ये टाकून देत असते, आता जो नवीन येईल तर मग तो टेबलवर ठेवून देत असते। तर त्यानंतर मग सगळं हॉल वगैरे ना जे काही झाड झटक होती ती सगळी मी करून घेतली। त्यानंतर सगळा हॉल वगैरे देखील झाडून घेतला।
तर सगळीकडची झाडझूड वगैरे झाली माझी. त्यानंतर सगळ्या पायऱ्या वगैरे ना पुसायला घेतल्या मी, कारण सगळी जिकडे तिकडे धुळीमुळे ना खूप खराब झालेलं होतं. म्हणून थोडं पुसून घेतलं की मग ते बरं वाटतं आपल्यालाही तिथनं, कारण वापर वगैरे असते, जाणं येणं सगळं सुरू राहतं. म्हणून मग सगळ्या पायऱ्या वगैरे ना पुसून घेतल्या. आणि हे सगळं वातावरण बाहेरचं बघून ना असं म्हणजे वाटतच नाही की उन्हाळा सुरू आहे म्हणून, कारण कूलर तर लावलेला आहे पण त्याची विशेष काही गरज पडून राहिलेली नाही आहे. सारखा पाऊसच येऊन राहिलेला आहे. दुसरा कूलर तर अजून लागायचाच आहे. तर चला, सगळं पुसून झालेलं होतं, माझं घर वगैरे पुसून झालेलं होतं. त्यानंतर सगळा पोर्च, पायऱ्या वगैरे सगळं पुसून घेतलं. त्यानंतर मागचं वगैरेही सगळं मी झाडून घेतलेलं होतं. आणि आज झाडांना पाणी वगैरे काही द्यायचं नव्हतं. तर सकाळचं जे काही क्लिनिंगचं काम होतं ते सगळं आटपून मग आंघोळ वगैरे झाली. आणि त्यानंतर मग दारामध्ये छोटीशी छान रांगोळी वगैरे टाकून घेतली मी. तर चला, माझी देवपूजा वगैरे सगळी झाली. आणि त्यानंतर हे देखील मंदिरातनं आलेले होते. आणि जसं की आज हनुमान जयंती आहे तर मंदिरात गेलेले होते ते, आणि तिथनं हा प्रसाद आणलेला होता त्यांनी. तर हे प्रसाद घेऊन आलेले आहेत हनुमान जयंतीचा. चला, आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे, ते सगळं बघते. कारण अपेक्षाला आज 11 वाजता लवकरच सुट्टी होणार आहे पेपर असल्यामुळे. तर चला, कारण टिफिन वगैरे पण दिलेला नाही आहे तिला. आणि सक्षमही थोड्या वेळात येईल आता ट्युशनवरून. चला. तर भाजीमध्ये मी ना आता सोयाबीनच्या वडीची भाजी केलेली होती. आणि आता चपात्या करायला घेतलेल्या होत्या. आणि सक्षम आलेला आहे ट्युशनवरून आता. आणि आता थोड्या वेळाने मग तो अपेक्षालाही घ्यायला जाईल, कारण तिचाही आता शाळा सुटण्याचा वेळ ना झालेला आहे. तर अपेक्षा आता शाळेतनं आलेली होती. आणि शांत असलेलं घर आता पुन्हा बोलकं झालेलं होतं. तर आल्या आल्या पेपर कसा गेला, काय गेलं, ते सगळं तिचं सविस्तर सुरू होतं माझ्यासोबत बोलणं. आणि खरंच मुलं घरात नसली की घर एकदम शांत होऊन जात असतं. तर चला, कपडे वगैरे वाळत घातले. आणि त्यानंतर किचनमधलं जे काही थोडंफार माझं आवरायचं राहिलेलं होतं तर ते सगळं मी आवरून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर मुलांची जेवणं वगैरे पण झाली. आणि जरा मला थोडं बाहेर जायचं होतं, म्हणून मग अपेक्षाला घेऊन ना मी थोडं मार्केटला निघालेली होती. तर चला, असा होता माझा आजचा सकाळचा सगळा व्लॉग. तर कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.